व्यासपीठावरचे आपले सर्वांचे लाडके अभिनेते, सॉरी सर, पण आपला घरातला मक्या, आमच्या घरामध्ये सर तुमचा पिक्चर असेल, मी तुम्हाला आधीच बोललो की आम्हाला दुसरं काही बघायचं नसतं, फक्त आम्ही तेच पाहतो. माझे आई वडील ज्यावेळेस मी म्हटलं आईला की आणि वडिलांना की मकरंद अनासपुरे सर येणार आहेत, तर म्हणजे त्यांचा आनंद मी तुम्हाला आज सांगू शकणार नाही की काय आनंद होता. म्हणजे खरंच तुम्ही सर आज आलात. म्हणजे आम्ही गेले 3 वर्ष सर प्रयत्न करत होतो की तुम्हाला ह्या स्टेजवरती घेऊन यायचं, आणि आज ती वेळ आम्हाला मिळाली. मी संपवणारच आहे, कारण मला खूप स्पीडमध्ये संपायचं. माझे 2-3 मुद्दे होते, मी कव्हर करतो. त्यानंतर प्रसाद जोशी सर, आपण सुद्धा एका शब्दावरती, कारण तुमचं माझ्यावरती वेगळं प्रेम आहे हे मला माहिती आहे, कारण माझ्या पोस्ट असतील किंवा माझं कार्य असेल, कधीही आम्ही भेटलो तर सर एकच म्हणतात की मला तुझ्या ऑफिसला नक्की यायचंय, मी तुला पाहत असतो, तू वेगळं काहीतरी करतोय. आणि सर आणि आई लास्ट टाइम घरी पण येऊन गेल्या, तो एक वेगळा आनंद होता आमच्यासाठी. तर तुमचंही सर मी स्वागत करतो. किर्लीकर सर, आमचे मोठे बंधू, तुम्ही आलात म्हणजे याच्यापेक्षा कुठली आनंदाची गोष्ट नाही आमच्यासाठी. बड सर, म्हणजे सरांना वेळ झाला, सरांना बाहेर जायचं होतं, तरी सर या वेळात वेळ काढून आले. त्यानंतर वाघमारे सर येणार होते, पण त्यांना इमर्जन्सी काम आल्यामुळे वाघमारे सरांनी मला मेसेज दिला की माझा मेसेज कन्वे करा की मी नेक्स्ट टाइम नक्की येईल, मला आता यायला जमलं नाही. त्यानंतर सर तुम्ही म्हणालात की ज्यांनी VRS घेतली ते आमचे मेंटर प्रशांत गायकवाड सर. सर तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर जॉईन झाला, त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट आम्हाला कोणती नाहीये. आणि पप्पा, आई, तात्या, दादा, आणि मी येतो मंचाकडे पुन्हा एकदा. आणि माझे सर्व पिलर, माझे क्लायंट, ज्यांनी आम्हाला विश्वास ठेवला आमच्यावरती, आणि आम्हाला तुम्ही खूप मदत करता, आम्हाला तुम्ही बिझनेस देता, आम्हाला काम करायची संधी देता. दुसरे आमचे वेंडर, तुम्ही सुद्धा आम्हाला सपोर्ट करता, वेळच्या वेळी मटेरियल पोहोचवता. जसं सरांनी सांगितलं की कॉर्पोरेट कंपनी असली म्हणली की बरंच काय काय चालू असतं, तर सर मी खरं सांगतो की मी माझ्या कंपनीमध्ये पहिल्या दिवसापासून सांगितलेले फक्त ट्रान्सपरन्सी काम करायचं, आपल्या कंपनीमध्ये चुकीचं काय झालेलं नाही पाहिजे, आणि ज्या दिवशी चुकीचं काय सापडेल आणि ज्या दिवशी चुकीचं काय होईल ते आपल्या कंपनीला त्याला जागा नाही, आणि ते आम्ही करूनही देत नाही. आणि मी तुम्हाला शाश्वती देतो की इथून पुढे आमच्या कंपनीमध्ये असं चुकीचे कोणतेही काम होणार नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र पोल्युशन नियामक मंडळाचे माझे सहकारी, माझे ज्यांच्याबरोबर आम्ही कंटिन्यू काम करत होतो, ज्यांच्या सपोर्टमुळे आम्हाला काम करायची संधी मिळते, ते सर्व. त्यानंतर आमचे दानोळी, म्हणजे माझ्या सासरवाडीची सगळी मंडळी, दानोळीकर, माझी पूर्ण फॅमिली, माझे मामा पण आलेले आहेत, माझी पूर्ण फॅमिली, माझे सर्व असोसिएट, त्यानंतर माझे सर्व बिझनेस पार्टनर आणि माझी लाईफ पार्टनर आरती. तर मला आज बोलायला खूप तुम्ही पॉईंट दिलेले आहेत, पण मी खरं बोलता येत नाही. पण हे बोलत असताना आणि एक कंपनीचं सरांनी पण सांगितलं की कंपनीची हिस्ट्री माहिती असणार पाहिजे, हिस्ट्री म्हणून तुम्हाला बोलावंच लागतं. म्हणजे पाठीमागचे तुम्हाला काय घडलेलं आहे आणि पुढे तुम्ही काय घडणार आहे हे नाही सांगितलं तर वर्धापन दिन हा पूर्ण होत नाहीये. पण मला जाण आहे की मला हे सर्व 2 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. तसं आम्ही 2012 साली आरतीने मी पाहिलेलं हे स्वप्न आहे, पण त्या दिवशी सुद्धा आम्ही हेच पाहिलेलं आहे की आपण नोकरी करायची नाही, आपण बिझनेस करायचा. आपण बिझनेस करताना इथिकली बिझनेस करायचा, निसर्गाला कसं वाचवता येईल आणि त्यातून पर्यावरणपूरक सर्व्हिसेस, पर्यावरणपूरक प्रोडक्ट मार्केटमध्ये कसे देता येईल त्याच्यावरती काम करायचं. आणि आम्ही तो बिझनेस सुरू केला. ॲक्च्युली 12 मध्ये आम्ही कंपनी एस्टॅब्लिश केली. 2014 पासून आमचा सर्व प्रवास सुरू झाला. आज 2026 पर्यंत मी तुम्हाला सांगतो, मी सर्व्हिस पासून चालू केला होता. ज्या ठिकाणी कंपनी एस्टॅब्लिशमेंटला सर्व्हिस ही गोष्ट लागते, म्हणजे तुम्हाला चालू करण्यासाठी लायसन्स घ्यावं लागतात, त्यानंतर तुमची कंपनी चालू होती. त्यानंतर जर तुम्ही बाहेर गेला तर पाहाल मी रिसायकलिंग कोणतं काम करतोय. रिसायकलिंग म्हणजे ज्यानंतर त्या कंपनीमधून निघणारा कचरा सुद्धा आम्ही पुन्हा एकदा रिसायकल करतोय आणि तो यूज करतोय, यापर्यंत आम्ही त्याला घेऊन गेले. सर्क्युलर इकॉनॉमी आम्ही कम्प्लीट पूर्ण केली. पाण्याबद्दल जरी सांगायचं झालं ना सर, मगाशी सुद्धा तुम्ही खूप छान म्हटला की आपल्याकडे, म्हणजे मी आता मला तसं बोलता येत नाही सर जसं बोलतात तसं, कारण वी हॅव सम लिमिटेशन्स. कारण मला तर कंपनी पण चालवायची आहे, आणि कंपनी चालवताना मी राजकीय किंवा वेगळ्या शब्दात मला बोलता येत नाही. तरी सुद्धा तुम्हाला मी ऑपॉर्च्युनिटी कशी असते, आणि तुम्ही मगाशी सांगितलेली मी आम्ही ऑपॉर्च्युनिटी कशी केली. ज्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की ज्या शहरामध्ये बसेस पाण्यामध्ये बुडतात, ती बस पाण्यामध्ये बुडल्यामुळे मगाशी जो सर्वांनी व्हिडिओ पाहिला ते आम्ही त्या ठिकाणी घडवलेलं आहे. त्याच्यामध्ये ती बस पाण्यामध्ये बुडली
समहाव त्या ठिकाणी लिगल ऍक्शन जनरेट झाल्या आणि तिथल्या ज्या काही कंपन्या होत्या त्या कंपन्यांना त्यांचं वॉटर रिसायकलिंग करण्यासाठी ZLDच्या कंडिशन देण्यात आले आणि ते ZLDची कंडिशन आम्ही फुलफिल केली आणि मग अशा आम्ही तो प्रोजेक्ट कम्प्लिटेड रिपोर्ट दाखवला. म्हणजे पाऊस पडला तरी आम्हाला बिझनेस असतो त्यातून आम्हाला ऑपॉर्च्युनिटी जनरेट होते. हा एक मला त्याच्यातून एक उद्योजक म्हणून सांगायचा मुद्दा आहे. त्यानंतर मकरम सर तुम्ही मगाशी म्हणालात की ग्रीन कोड घातले पाहिजेत. सर आम्ही थीम मध्ये काम करतो. परत एक उद्योजक म्हणून आणि मार्केटिंग नाहीये पण थीम मध्ये काम करतो. पहिल्या वर्षी आम्ही निळा कलर वापरला जो माझ्या सोल्युशन मध्ये. गेल्या वर्षी सर आम्ही हिरवा कलर वापरला कारण आमची ही थीम चालू. गेल्या वर्षी आम्ही हिरवा कलर वापरला आणि तुम्ही नक्कीच म्हणाला की हिरवा कलर वापरल्यानंतर प्रगती होते. हिरवा कलर गेल्या वर्षी वापरल्यानंतर ह्या वर्षी आम्ही एका छोट्याशा याच्यातून या 5 स्टार हॉटेल पर्यंत आलो. म्हणजे नक्कीच आमची प्रगती झाली आणि म्हणून इथून पुढची थीम ही आमची ग्रीन कलरची पुन्हा एकदा असेल. मी तुम्हाला आताच ग्वाही देतो. म्हणजे हे सर्व करत असताना ना सर की आम्ही लास्ट इयरला काय काय काम केलेलं आहे हे केलेलं आहे. तर मला आता खरं सांगायचं खूप आहे. मला बोलायचं पण खूप आहे. त्यातली त्यात वेळ नाहीये. मी फिनिश करताना एकच सांगतो. मागाशी सर तुम्ही म्हणालात की याच्याबरोबर काम करत असताना आपल्याला सामाजिक जाण पाहिजे. तर सामाजिक जाणसाठी ना सर आम्ही याच्यामध्ये ट्रेनिंग प्रोग्राम ऑनलाईन आमचे चालू असतात. त्यानंतर आम्ही याच्या अगोदर एक MOU साईन केलेला आहे. तो युनिव्हर्सिटी बरोबर केलेला आहे. IES युनिव्हर्सिटी याच्याबरोबर ग्रीन सोल्युशनने MOU साईन केला आहे. त्यानंतर आमचा दुसरा MOU आहे ज्या विद्यापीठातून आम्ही दोघंही पास आउट झालो त्या विद्यापीठाबरोबर शिवाजी विद्यापीठाबरोबर आम्ही MOU साईन केलेला आहे. या त्या MOUच्या मध्ये सर मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे. माझे ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये क्लिअर आहेत की मी अकॅडमिक ट्रेनिंग त्या मुलांना देणार. म्हणजे ज्या वेळेस ती मुलं ट्रेनिंग पिरियडला येतील तर त्या मुलांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं जाईल. ते ट्रेनिंगमध्ये ज्यावेळेस त्यांना पास आउट होईल त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी लगेच मिळतील. सर हे ट्रेनिंग करत असताना बऱ्याच अशा गोष्टी येतात की ट्रेनिंग करत असताना गावाकडच्या आमच्या गावाकडची कोल्हापूर सांगली सातारा या मुलांना इथं यायची राहायची सोय नसती. बरंच त्या मुलांकडे पैसे नसतात. तर मी आमच्या युनिव्हर्सिटीला डिक्लेअर केलं सर इथून पुढं आपल्याकडची जी काही माझ्याकडे ट्रेनिंग येते त्या मुलांना मी स्टायफंड देऊ आणि या वर्षापासून आम्ही सर चालू केलं ते. त्यानंतर त्या मुलांना मी प्लेसमेंट देऊ. माझ्याकडे मला वाटतं शिवाजी युनिव्हर्सिटीतले आज पण 5 मुलं आहेत ज्यांना मी प्लेसमेंट दिलेली माझ्या कंपनीमध्ये. ते फ्रेशर पास आउट झाल्याने घेतले. त्यानंतर आम्ही दुसरा प्रोग्राम असा चालवला की त्यांना वर्षभर यामध्ये कमवा आणि शिका योजना जशी युनिव्हर्सिटीमध्ये असते तसा एक माझा त्याच्यामधला एक ऑब्जेक्टिव्ह आहे की या मुलांना जी मुलं चांगली आहेत त्यांना आता एवढं इंटरनेटचं जग आलं आहे. ऑनलाईन आपण वर्क करतो. अमेरिकेतली लोक सुद्धा आपल्याला इथं नाचवतात आपण बघितलेलं आहे कारण आता आम्ही सगळ्या जगात फिरताना आम्ही पाहतोय. तर त्याचबरोबर ऑनलाईन त्यांना काम कसं देता येईल ते आम्ही काही मुलं सिलेक्ट करणार आणि त्या मुलांना त्यांचं एज्युकेशन म्हणजे दिवसभराचा शाळा संपल्यानंतर कॉलेज संपल्यानंतर त्या मुलांना काम दिलं जाईल. त्यातमध्ये 2 फायदे आहेत. एक त्यांना अर्निंग होईल. दुसरा फायदा आहे की त्यांचं ट्रेनिंग 1 वर्ष जर त्यांनी त्याच्यावरती काम केलं तर ती मुलं एकदम ट्रेन बाहेर पडतील आणि त्यांना चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट पेमेंट सुद्धा मिळेल. हा एक आम्ही सामाजिक भांडण त्याच्यावरती काम केलं आहे. प्लांटेशन ह्या गोष्टी आमच्या रेग्युलर चालू असतात. पण अजून एकदा मगाशी जसं आरती सांगितले ना तर आम्ही NGO स्थापन केले सर. सौरसागर फाउंडेशन म्हणून NGO स्थापन केली. त्याच्या अंडर आम्ही एन्व्हायरमेंट एज्युकेशन आणि हेल्थ ह्या 3 ॲस्पेक्टवरती काम करतो. त्याच्या अंडर आम्ही प्लांटेशन असेल एन्व्हायरमेंटवरती काम करतो. हेल्थसाठी आम्ही मदत करतो आणि एज्युकेशनला मदत करतो. ॲक्च्युली ह्या गोष्टी आम्ही माहीत नाही पण त्या घडत चाललेल्या आहेत आणि आज तुम्ही सगळे मुद्दे त्यामध्ये घेतले की ते आम्ही कव्हर केले. तुम्ही जर पाहिलं तिथं सौरसागर फाउंडेशन हे सगळं केलेलं आहे. त्याचबरोबर काम करत असताना बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज असतात. आपण एकटं काम करता येत नाही. तर ही माझी सर्व मंडळी हे माझे मित्र आहेत माझे पार्टनर आहेत सर्वांनी मला साथ दिलेली याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही आज 16 कंपनी एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. आज आपण 3 कंपनींचं नवीन इनॉग्रेशन केलेलं आहे सर. तुम्ही जर पाहिलं ना तर 14 वर्षामध्ये 16 कंपनी झाले. 2 NGO रन करतो आम्ही. आणि हे सगळं जसं तुम्ही म्हणाला की मित्रांची साथ आहे तुला काम करायचं का ये चल काम करू हे माझा स्वभाव आहे आणि आम्ही बरोबर घेऊन काम करतो. या इथं जर तुम्ही पाहिलं तर प्रशांत सर माझे मित्र आहेत. अतुल माझा मित्र आहे. अमित माझा मित्र आहे. रवी माझा मित्र आहे. सगळे फलटणकर आहेत सर. माझे लहानपणाचे मित्र आहेत. माझे कॉलेजचे मित्र आहेत. कोण माझ्या कामातला मित्र आहे. कोण फलटणची फलटण आहे. आणि तर आज मी फलटण बद्दल परत तो एक विषय मला बोलायचा नव्हता पण मी बोलतो. फलटण बद्दल सांगायचं झालं ना सर फलटण ही रामभूमी आहे जिथं रामाने आपण पाहिलेलं आहे की रामायणामध्ये 14 वर्षामध्ये रामाने तिथे गेला. आमची इथं बाणगंगा आहे. सीतेला ताण लागली म्हणून बाण मारला ही त्याच्या मागची कथा आहे. त्यानंतर फलटण ही भूमी छत्रपती संभाजी राजे यांचं आजोळ आहे. जिजाऊंचं माहेर आहे. त्या ठिकाणचे आम्ही आहे आणि त्या फलटणमधील
जोशी सरांचा आज मला या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार करण्याची संधी मिळाली, ह्याच्यापेक्षा कोणतीही गोष्ट नाही. त्याचबरोबर अजून एक सांगायचं झालं सर, फलटणचं अजून एक नाळ जुळते आमची, मला माहित नाही भले मी सर्वजण चेष्टत म्हणतात, पण ती नाळ आहे आमच्या ग्रुपमध्ये, मी बराच म्हणतो, कारण दानोळी गाव हे सुद्धा खर्डेकरांचं गाव आहे. दानोळीमध्ये खर्डेकर आहेत आणि फलटणच्या लढाईचे निंबाळकर हे खर्डेच्या लढाईमध्ये भाग, त्यामध्ये हे कुठंतरी जुळतं. तुम्ही फलटणचं नाव काढलं म्हणून मला सांगावं वाटलं, आणि सर्वजण आलात, सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच तुम्हाला आम्ही पुढच्या सालामध्ये, पुढच्या वर्षामध्ये आणि भविष्यामध्ये खूप चांगलं काम करून दाखवू, ही मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि मॅडमने जसं सांगितलेलं आहे की आम्ही नंबर 1 याच्यामध्ये, आम्ही नंबर 1 त्याच्यामध्ये, त्याचबरोबर या वर्षी आम्ही भारतातला पहिला नंबर 1 ERP एक्सपो घेतला होता. त्याच्यामध्ये एक सामाजिक भान होता आमचा होता की SME सेक्टरला जर डिजिटलायझेशन करायचं असेल आणि विकसित भारताला जर आपल्याला डिजिटलायझेशन करायचं 2047 जर आपल्याला अचीव करायचं असेल टार्गेट, तर तुम्ही डिजिटलायझेशन झाला पाहिजे. त्यासाठी ERP एक्सपो भारतातला पहिला आम्ही घेतला, फर्स्ट टाइम घेतला, आणि तो आम्ही सक्सेस करून दाखवला. आणि त्याच्यासाठी ह्यूज रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. तुम्ही आमचं लिंक्डइन, व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, न्यूज सगळीकडे आम्ही ट्रेंड झालो होतो. सर थँक्यू व्हेरी मच, आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली. मला माहिती मी 3 मिनिट जास्त घेतले अतुल सर, पण सॉरी फॉर दॅट, कारण मला बोलणं हे कर्तव्य होतं. थँक्यू व्हेरी मच. तर आम्ही अजून याच्यामध्ये